आता एक धक्कादायक बातमी पाकिस्तानमधनं समोर येते। बलूच लिबरेशन आर्मीनं बंधक म्हणून पकडलेल्या 214 लष्करी अधिकाऱ्यांना फाशी दिल्याची माहिती मिळते। बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेसवर हल्ला करत 214 पाकिस्तानी लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांना बंधक बनवलं। बीएलएच्या मागण्यांकडे पाकिस्तानी सरकारनं दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे। तर एक धक्कादायक बातमी पाकिस्तानमधनं समोर येते। बलूच लिबरेशन आर्मीनं बंधक म्हणून पकडलेल्या तब्बल 214 लष्करी अधिकाऱ्यांना आता फाशी दिल्याची माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात बलुचिस्तान पोस्ट या अकाउंटवरनं एक अधिकृत अशी पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे आणि त्यामधनं ही माहिती देण्यात आली आहे। तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आहेत। सतीश सर नमस्कार। बंडखोरांनी प्रवाशांना लक्ष केला असा कांगावा करणारा हा पाकिस्तानचा दावा आता कुठेतरी बीएलएनं उघडा पाडला असं म्हणावं लागेल आणि या देशावर म्हणजे पाकिस्तानवर मोठी नामुष्की उडावली असं सुद्धा म्हणावं लागेल। एकंदरीत ही पोस्ट आणि पाकिस्तानवरची परिस्थिती याकडे तुम्ही कसं पाहताय? नक्कीच या अपहरण नाट्याच्या संबंधात पाकिस्तानच्या लष्करानं त्याचबरोबर बीएलएनं दावे प्रतिदावे केलेले आहेत आणि खरं म्हटलं तर या दोघांपैकी कोणीही जे आहे त्यांच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कुठलं प्रूफ त्या ठिकाणी दिलेलं नाही। पण तरी सुद्धा पाकिस्तानच्या लष्करानं काही तासातच जो दावा केला होता की हे ऑपरेशन ओव्हर झालेलं आहे आणि बीएलएच्या सगळ्या अतिरेक्यांना आम्ही ठार मारलेलं आहे आणि सगळ्या होस्टेजेसला आम्ही फ्री केलेलं आहे, हे फक्त स्टेटमेंट आयएसपीआरनं त्या ठिकाणी दिलं पण कुठलंही प्रूफ दिलं नाही। आणि पाकिस्तानच्या लष्कराचा दावा खोटा असण्याची शक्यता ही जास्त त्या ठिकाणी आहे, कारण आतापर्यंतचा पाकिस्तानच्या लष्कराचा इतिहास जर पाहिला तर ते खोटारडेपणामध्ये जे आहेत एकदम पटाईत आहेत। आणि एवढंच त्या ठिकाणी नाही तर एकूणच या अपहरण नाट्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामध्ये पाकिस्तानच्या लष्करावर एक प्रकारे नामुष्की त्या ठिकाणी आली होती, त्यांच्या इंटेलिजन्सचं मोठ्या प्रमाणावर फेल्युअर होतं, म्हणून लवकरात लवकर या नामुष्कीतून बाहेर पडण्यासाठी एक प्रकारे जगामध्ये त्यांची छीछी थू होऊ नये म्हणून त्यांनी जे आहे असा दावा केला की हा ऑपरेशन त्या ठिकाणी ओव्हर आहे। पण याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर बीएलएनं सुरुवातीपासून त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा लढा आमचा जो आहे कित्येक दशकांपासून त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यातला एक टप्पा म्हणजे हे अपहरण आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये 48 तासांचा अल्टिमेटम आम्ही पाकिस्तानच्या लष्कराला पाकिस्तानच्या सरकारला देतोय आणि त्यामध्ये काही महत्वाचे बलोच फ्रीडम मुवमेंटशी संबंधित काही नेते जे पाकिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात आहेत, जेलमध्ये आहेत, त्यांना त्यांनी जे आहे सोडावं आणि बाकीच्याही ऑटोनॉमीशी संबंधित स्वायत्ततेशी संबंधित काही मागण्या या बीएलएने त्या ठिकाणी केल्या होत्या। 48 तासाचा हा अल्टिमेटम संपल्यानंतर आता बीएलएनं असा दावा केलेला आहे की त्यांनी हे होस्टेजेस होते त्यामधल्या बऱ्याच जणांना मुख्यतः जे पाकिस्तानच्या लष्कराशी संबंधित आहेत त्यांना त्या ठिकाणी ठार मारण्यात आलेलं आहे आणि काही जणांना जे आहेत ते सेफ ठिकाणी घेऊन गेलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये पाकिस्तानच्या लष्करासोबतचा हा लढा असाच त्या ठिकाणी सुरू राहील। तर एकूणच पाहता प्रूफ जरी अवेलेबल नसलं तरी बीएलएच्या दावामध्ये तथ्य आहे असं वाटतंय, कारण अतिशय प्री प्लॅन्ड पद्धतीनं अतिशय कोऑर्डिनेटेड पद्धतीनं त्यांनी हे सगळं अपहरण नाट्य किंवा हा हल्ला त्या ठिकाणी केला होता, म्हणून बीएलएच्या दाव्यामध्ये तथ्य आहे असं तरी आज घडीला आपल्याला त्या ठिकाणी मानावं लागेल। निश्चित सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा बीएलएच्या संघर्षाला वादाची किनार आहेच। बलूच लोकांवरील विशेषतः महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराची सीमा पाकिस्तानी लष्करानं गाठली असं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आलं, त्याचाच बदला बीएलएनं बलूच लिबरेशन आर्मीनं घेतला आहे असं सध्या बोललं जातंय। यामध्ये कितपत तथ्य असावं आणि याच्या व्यतिरिक्त नेमकी इतर कोणती कारणं असावीत? तुमचा आवाज मला तुटक त्या ठिकाणी आला, पण मुळात हा बलोच लिबरेशन आर्मीचा हा जो लढा आहे हा काही एका दिवसाचा नाहीये। मागच्या कित्येक दशकांपासून बलुचिस्तान मधल्या जनतेवर म्हणजे त्यांच्याच ठिकाणची संसाधनं वापरायची आणि त्यांच्याच विरुद्ध अन्याय करायचा पंजाब किंवा सिंध प्रांतामधला डॉमिनेशन असणारे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी त्याचबरोबर पाकिस्तानचे राजकारणी हे वेळोवेळी बलुचिस्तानवर अन्याय करत आलेले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे बीएलएफ सारख्या संघटना या त्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्यासाठी पुढे त्या ठिकाणी सरसवलेल्या आहेत। मुळात या अपहरण नाट्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस अपहरण करण्यात आलं या ट्रेनचं तर त्यामध्ये बलोच लिबरेशन आर्मीनं सर्वात पहिल्यांदाच त्या ठिकाणी सांगितलं होतं की मुलांना त्याचबरोबर बलोच नागरिकांना आणि सिव्हिलियन पॉप्युलेशनला जे आहे आम्ही अगोदरच त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे। मुख्यतः पाकिस्तानचे लष्करी जवान आणि आयएसआयचे कर्मचारी त्याचबरोबर सिक्युरिटी फोर्सेसचे जवान यांनाच आम्ही टार्गेट करतोय आणि त्यांनाच आम्ही जे आहे होस्टेजेस त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। म्हणून मला वाटतं की बलोच लिबरेशन आर्मीच्या जे स्टेटमेंट आहे त्याच्यानुसार त्यांनी सिव्हिलियनवर कुठला अत्याचार त्या ठिकाणी केलाच नाही। या
अपहरण नाट्यामध्ये आणि आतापर्यंतचा सुद्धा इतिहास पाहता मुख्यतः त्यांचा टार्गेट हा पाकिस्तानच्या लष्कराची जे आहेत वाहनं असतील किंवा पाकिस्तानच्या आर्म फोर्सेसशी संबंधित पाकिस्तानच्या लष्कराशी संबंधित त्याचबरोबर पाकिस्तानच्या सरकारशी संबंधित काही महत्वाची व्यक्ती, वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मागच्या काही काळामध्ये चायनीज इंजिनियर्स असतील, चायनीज व्यक्ती असतील, जे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून ग्वादार बंदराच्या माध्यमातून बलुचिस्तानच्या जनतेवर अन्याय करतायत. तर एकूणच पाहता बीएलएचा मुख्य रोग हा पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध आहे, सिव्हिलियन पॉप्युलेशन आणि त्यातल्या त्यात महिला, मुलं यांच्यावर त्यांचा आधीही रोख नव्हता आणि या अपहरण नाट्यामध्ये सुद्धा त्यांचा रोल त्या ठिकाणी नाहीये. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा, पाकिस्तानमधील हा सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं सुद्धा एकीकडे बोललं जात आहे, मानलं जात आहे. असं असताना बीएलएची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. ही बीएलए संघटना कोण आहे, ती काय करते, याची सर आपण काय माहिती शेअर कराल का? थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर 15 ऑगस्ट 1947 भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली. पण 15 ऑगस्ट 1947 बलोचिस्तानचं जर स्टेटस आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्यावेळेसचं कलात किंगडम, अगोदरही आपण मागे जर पाहिलं तर हा जो आहे की इंडिपेंडंट राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी होतं. पण पाकिस्ताननं येणाऱ्या काळामध्ये दबावानं मोहम्मद अली जिना यांनी एक प्रकारे बिट्रेल, एक प्रकारे विश्वासघात करून या आधीच्या कलत किंगडमला म्हणजेच या बलुचिस्तानला जे आहे आपल्यामध्ये सामील करून घेतलं. एवढंच नाही तर पाकिस्तानचा साधारणतः 44% भूभाग असताना, मोठ्या प्रमाणावर संसाधनं असताना सुद्धा या बलुचिस्तानकडे नेहमी पाकिस्तानच्या सरकारनं, ज्यामध्ये मुख्यतः पंजाब आणि सिंधच्या लष्कराचा, त्याचबरोबर म्हणजे लोकांचा लष्करामध्ये, त्याचबरोबर सत्ताकर्त्यांमध्ये, राज्यकर्त्यांमध्ये भरणा होता, त्यांनी वेळोवेळी बलुचिस्तानवर अन्याय केला आणि म्हणूनच ही मुवमेंट त्यामधून निघाली. आता या मागच्या ऑलमोस्ट 70 वर्षांच्या कालावधीमध्ये 5 अपरायझिंग म्हणजे एक प्रकारे या बलोची जनतेनं वेगवेगळ्या प्रकारे जे आहे उठाव त्या ठिकाणी केला आणि वेगवेगळ्या या फेजेस मधून ते त्या ठिकाणी गेले. 1990च्या दशकामध्ये वेगवेगळ्या संस्था, या संघटना ज्या आहेत त्यांनी हातामध्ये हत्यारं घेतली. त्यातलाच एक 1990च्या दशकामधली एक संस्था म्हणजे किंवा संघटन म्हणजे हे बलोच लिबरेशन आर्मी. 2006 मध्ये परवेज मुशर्रफ ज्यावेळेस पाकिस्तानचे सत्ताकर्ते होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हिंसक कारवाया केल्या आणि त्याच्या विरुद्ध सुद्धा या बीएलएनं जे आहे उठाव केला आणि वेळोवेळी या बीएलए संघटनेमध्ये जे आहे अशा प्रकारचे व्हायलंट एलिमेंट्स हे वाढत जात आहेत. मागच्या काही काळामध्ये फार महत्वाच्या घटना इथं झालेल्या आहेत. एक, बलुचिस्तानमध्ये असणाऱ्या या वेगवेगळ्या संघटनांमध्ये आता एक प्रकारे जे युनिफिकेशन येत आहे, एकत्रितपणे ते पाकिस्तानच्या लष्करावर त्याचबरोबर पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांवर तुटून पडतायत. मागच्याच एका वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर हे हल्ले झालेले आपल्याला दिसत आहेत. दुसरी गोष्ट, पाकिस्तान तर अन्याय करतच होता, आता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चायनाचे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट आणि त्याच्या माध्यमातून चायनाचे इंजिनियर्स असतील, चायनाचे सिक्युरिटी फोर्सेस असतील, हे बलुचिस्तानच्या त्या भागामध्ये येत आहेत. या बलोची जनतेची जमीन असेल, त्यांची जी राहण्याची म्हणजे एकूणच संसाधनं असतील, त्यांचं लाईव्हलीहूड जे असेल त्याच्यावर एक प्रकारे कब्जा करतायत आणि ही अत्याचाराची सीमा वाढतच चाललेली आहे. म्हणून एकत्रित प्रयत्नातून आता या बलोच संघटना चायनीज त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले करतायत आणि त्यामध्ये आणखीन एक धागा जोडला गेलेला आहे, तो म्हणजे अफगाण स्थित टीटीपी ही संघटना जी मुख्यतः पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध वेळोवेळी हल्ले करते. आता टीटीपीशी सुद्धा जे आहे संधान या बीएलएनं बांधलेलं आहे आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या लष्कराविरुद्धचे हल्ले हे अतिशय कोऑर्डिनेटेड आहेत, अशी ते सिस्टमॅटिक आहेत आणि अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून निघून जाताना जी अत्याधुनिक तंत्रज्ञान, हत्यारं सोडलेली आहेत त्या हत्यारांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर या बीएलए आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांद्वारे केलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. म्हणजे आतापर्यंत ज्या दहशतवादारूपी सापाला पाकिस्तानच्या सरकारनं, लष्करानं दूध पाजलं होतं, त्याच इस्लामिक दहशतवादी संघटना कुठेतरी जे आहे पाकिस्तानवरच उलटताना या घटनांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. निश्चितच, त्यामुळे हा त्यांचा संघर्ष सुद्धा कायमच धगधगता असा राहिलेला आहे. पण सर, पाकिस्ताननं या हल्ल्यामागे भारत आणि अफगाणिस्तान यांचा हात असल्याचा कांगावा सुद्धा केलेला होता. मात्र आता बीएलएच्या पोस्टमध्ये जर तथ्य असेल तर मात्र ही जर परिस्थिती सत्य असेल तर मात्र पाकिस्तान पुढची आव्हानं नेमकी यापुढे कशी असतील, त्यांची भूमिका कशी असेल, त्यांच्या अडचणीत नेमकी वाढ होणार आहे, नेमकं काय घडेल? आपलं निष्क्रियता जर लपवायची असेल तर त्याच्यासाठीचा सिम्पलेस्ट वे जो असतो ती आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देणं. एक्झॅक्टली हेच पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. मागच्या कित्येक दशकांपासून बलुचिस्तानच्या जनतेवर त्या ठिकाणी अन्याय करणं, फोर्स्ड डिसअपिअरन्स म्हणजे तिथल्या लोकांना, ऍक्टिव्हिस्टला गायब करणं आणि या अन्यायाच्या माध्यमातून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं त्या ठिकाणच्या सरकारनं आणि लष्करानं केलं.
एवढं करून सुद्धा त्यांना यश मिळालं नाही. त्यावेळेस अशा प्रकारचा संपूर्ण ट्रेन हायजेक करण्याचा प्रयत्नच BLN त्या ठिकाणी केला. आता ही नामुष्की आम्ही जगासमोर तर दाखवू शकत नाही, म्हणून या नामुष्कीमधून बाहेर निघण्याचा सर्वात सिम्पलेस्ट वे म्हणजे सॉफ्ट टार्गेट भारतावर आणि त्याचबरोबर अफगाणिस्तान स्थित TTP वर आरोप करणं आणि म्हणणं की भारतामधल्या रॉचाच रिसर्च अँड अनालिसिस विंगचा या संस्थेचा जो आहे आमच्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान मधल्या संस्थांना एक प्रकारे स्पॉन्सर करण्याला, त्या ठिकाणी दहशतवादाला खत पाणी घालण्याला महत्वाचा हात आहे, अशा प्रकारचा आरोप हा पाकिस्तानच्या लष्करानं पाकिस्तानच्या सरकारनं केलेला आहे. पण ऍब्सोल्युटली त्या ठिकाणी काही तथ्य नाही. त्यांचा आरोप जो आहे आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं सुद्धा त्या ठिकाणी फेटाळलेला आहे आणि खऱ्या अर्थानं पाकिस्तान हेच एपी सेंटर ऑफ टेररिझम आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण मी एक टप्पा त्याच्या पुढे जाईल. 1971 मध्ये अशाच प्रकारे त्यावेळेसचा पूर्व पाकिस्तान जो आजचा बांगलादेश आहे, 1971 मध्ये सुद्धा जे अशाच प्रकारे तिथल्या जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाले, म्हणूनच त्यांनी आंदोलनं केली, पर्यायानं हातामध्ये शस्त्र घेतली आणि हा उठाव त्यांनी जो केला होता त्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा भारतानं दिला आणि त्याच्यामुळे या अन्यायाला वाचा फोडता आली आणि अल्टिमेटली बांगलादेश नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी तयार झालं. पाकिस्तानच्या अत्याचाराला उत्तर म्हणजे पाकिस्तानाचा तुकडा आणि बांगलादेशची निर्मिती. बलोचिस्तानमध्ये जे त्या ठिकाणी करतायत, भविष्यामध्ये जर पाकिस्तान सुधारलं नाही तर माझ्या मते पाकिस्तानची वाटचाल ही त्याची तुकडे तुकडे होण्यामध्येच आहे. बलोचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र होण्यामध्ये त्या ठिकाणी आहे. 2025 असेल, 2026 असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये जर अशाच प्रकारे अन्याय होत असेल तर माझ्या मते भारतानं सुद्धा आता खरोखरच स्ट्रॅटेजी बदलणं आवश्यक आहे आणि बलुचिस्तानच्या जनतेला एक प्रकारे जे आहे सपोर्ट देऊन त्यांना स्वतंत्र करण्यामध्ये आपल्याला काही भूमिका बजावता येते का, हाही विचार करणं भारताला आवश्यक आहे. एकूणच जी अनार्की, एक अस्थिरता, मग ती राजकीय असो, त्याचबरोबर आर्थिक असो, आणि एकूणच जी अस्थिरतेचं वातावरण पाकिस्तानमध्ये आहे त्याचा पुढचा परिपाक हा पाकिस्तानचे तुकडे तुकडे होण्यामध्ये आणि त्यातला पहिला अध्याय हा बलुचिस्तानची स्वायत्तता आणि त्याच्या पुढे बलुचिस्तानला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण करणं अशी होण्याची शक्यता दाट आहे. आणि त्या सगळ्या घडीच्या सगळ्या गोष्टी पाहता त्याकडेच वाटचाल चालू आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. निश्चितच सर, आपण याचा उल्लेख केला की भारताने सुद्धा आता त्यांच्या स्ट्रॅटेजीकडे मग बदल करण्यास कल दिला पाहिजे आणि या आपण चर्चेच्या शेवटाकडे येतोय म्हणून हा प्रश्न, या एकंदरीतच परिस्थितीकडे भारताचं कसं लक्ष राहील आणि भारताची आता या पुढची भूमिका नेमकी काय आहे, कशी असेल? नक्कीच आता पाकिस्तान मधले जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचा तर खतरा आपल्याला त्या ठिकाणी आहे. आपलं जे सिक्युरिटी ग्रिड जे आहे ते मजबूत करणं हे तर आवश्यक आहेच आहे. पण माझ्या मते बलुचिस्तान मधली जनता आहे, खैबर पख्तूनवा मधली जनता त्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये डिप्लोमसीच्या माध्यमातून काही त्यांच्याशी हितसंधान साधून, इराणशी जे आहे हितसंधान साधून, हे वेगवेगळ्या डिप्लोमॅटिक एफर्ट्सच्या माध्यमातून आणि जर गरज पडली तर अग्रेसिव्ह स्टान्स घेऊन असं काही आपल्याला करता येऊ शकतं का? बलुचिस्तान मधल्या जनतेला जे आहे आपल्याला स्वतंत्र करता येऊ शकतं का? पाक ऑक्युपाईड काश्मीर मधून आपला जो दहशतवादाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी काही परमनंट सोल्युशन देता येऊ शकतं का? याचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. एक छोटासा पण महत्वाचा मुद्दा यावेळेस मला जरूर त्या ठिकाणी सांगावासा वाटतो की रशियानं आतापर्यंत जे शक्य झालं नाही ते अग्रेसिव्ह स्टान्सच्या माध्यमातून 2022 मध्ये स्पेशल मिलिटरी ऑपरेशन त्या ठिकाणी करून आज 2025 मध्ये जे आहे युक्रेनचा 20% सुद्धा अधिकचा भाग त्या ठिकाणी हस्तगत केलेला आहे. इस्रायलनं सुद्धा ऑफेन्सिव्ह स्टान्सचा त्या ठिकाणी विचार करून मागच्या कित्येक दशकांमध्ये जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तो पॅलेस्टाईनमध्ये जे आहे एक प्रकारे आपली सत्ता प्रस्थापित करण्यामध्ये जे आहे त्यांना यश मिळवलं. बरोबर चूक यामध्ये मला त्या ठिकाणी जायचं नाही, पण जर कोणी असं म्हणत असेल की इट इज नॉट अन एरा ऑफ वॉर, माझ्या मते ते चुकीचे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असं जर म्हणत असतील तर ते आपण कुठेतरी चुकतोय का? कारण रशिया युक्रेनच्या वॉरच्या माध्यमातून त्याचबरोबर इस्रायल हमासच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसतंय की इस्रायल सक्सेसफुल झाला, रशिया त्याच्या मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये सक्सेसफुल झाला. मग त्या उदाहरणावरून जर गरज पडली तर आपण सुद्धा ऑफेन्सिव्ह स्टान्स घेऊन गेल्या 7 दशकांपासून पाक ऑक्युपाईड काश्मीरचा आणि त्यातल्या त्यात पाक ऑक्युपाईड काश्मीर मधून भारताला होणाऱ्या टेररिझमच्या खतऱ्याचा जर आपल्याला सोल्युशन त्या ठिकाणी शोधता आलं नाही तर असा अग्रेसिव्ह स्टान्स आपण घेऊ शकतो का? ऑफेन्सिव्ह स्टान्स घेऊ शकतो का? गरज पडली तर स्पेशल मिलिटरी ऑपरेशनचा वापर करून जसं रशियानं आणि इस्रायलनं यश मिळवलं तसं भारताला सुद्धा मिळू शकतं का? याचा आपल्याला सिरियसली विचार करायची गरज आहे आणि त्याला सपोर्ट आपल्याला बलुचिस्तानचे एलिमेंट्स असतील, त्याचबरोबर पाकिस्तान मधल्या अस्थिरतेचा जो आहे भारताला फायदा होऊ शकतो, हा सुद्धा एक ऑप्शन असू शकतो. हा आपल्या राज्यकर्त्यांनी आणि आर्म्ड फोर्सेसनं सिरियसली घेण्याची आज घडीला गरज आहे, हे मला या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावं असं वाटतं. निश्चित सर, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली आणि या सगळ्या संदर्भात विश्लेषण केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.